नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सरचे स्वागत आहे. तर आज आम्ही चाललोय गावाला. तर आज शुक्रवार, तर आज पालखी येणार आहे आमच्या वाडीमध्ये. तर आज आम्ही चाललोय गावाला. आज आणि उद्या 2 दिवस आमच्या वाडीत पालखी आहे. तर मी आणि आमची नवीन बाईक आणि माझी बायको, तर असं आम्ही चाललोय आज गावाला. सकाळचे 5 वाजलेत. स्कूटी एक्सेस 125 कालच घेतली आणि आज शिमग्याला. तर भेटूच रस्त्यात. आणि हा ब्लॉग लास्टपर्यंत बघत राहा, तुम्हाला खूप मजा येईल. आणि जेवढं काही शिमग्यामध्ये जेवढं काही होईल तेवढं आपण ह्या ब्लॉगमध्ये आणण्याचा प्रयत्न करू. भेटूच थोड्या वेळात. बाय बाय. तर आता आम्ही घरी पोचलो. मी 11:30ला आणि आता आम्ही चाललोय पालखी आणायला भोसलेवाडीत. आणि निघालोय मस्तपैकी. आणि आता चाललोय. अर्धी माणसं आपली पलीकडे चालतात. मी आणि दादा रस्ते या पाय वाटेनी, आमची पक्की जुनी वाट आहे. या जुन्या वाटेने आता मस्तपैकी जाणार पालखी आणायला. सुंदर असा डोना तुम्हाला आठवतच असेल मागील व्हिडिओमध्ये. इथून आम्ही उडी मारून पलीकडे बाहेर निघालेलो. आणि मस्त की मासे विषय आहेत त्याच्यात झणझणीत. तुम्हाला दिसत असतील हे मासे बारीक बारीक बारीक. आणि इथं आता ह्या घरात पालखी आले. तर भेटू आपण थोड्याच वेळात पालखीच्या घरात. बाय. आणि आता मी नदीचा प्रवास करतोय. आता ही आमची पालखी आली इथं. आणि आमचा बँजो पथक. आणि आमच्या इथं मोठा भीषण अपघात. लाईटीची मेन वायर पडून आग लागले. तुम्ही बघू शकता, तो धूर तुम्हाला दिसत असेल. आणि आता इथं आमचा अक्षय चव्हाण खटका खाली करण्यात आलेला आहे. आणि हा खटका खाली करून लाईट घालवण्यात आली. तर अण्णाचे विलासनगर विकास मित्रमंडळ तुमचे सहर्ष ऋणी आहे. आणि आमचा शाखा. तर असा शॉट आम्ही धावत पळत आलोय. काय सांगू नाही शकत. जाम टेन्शन. आणि इथं अशी आग लागली आणि हे जम्प खाली आलेत. आणि सध्या रिस्कीचं काम आम्ही धावत येऊन पूर्ण केलंय. आणि लाईट किती वाजता येईल किती वाजता नाही येणार ते आम्ही सांगू शकत नाही. अपडेट तुम्हाला भेटतच जातील. बाय. भेटू पुढच्या व्हिडिओत. आणि तुम्ही बघू शकता ही वायर पडून आग लागले. असं वायर आग लागले तर आम्ही तिथं चाललोय. आणि असं वाटतं आज बहुतेक विलासनगर विकास मित्रमंडळ या वाडीमध्ये लाईट नसू शकते. अपडेट. आणि बघूया आता वायर. अण्णा आमचा चाललाय वायर बघायला. पुढं अण्णा ती वायर पडले मेन. आणि हे बोरिंगचं पाणी. आणि ही आमची विलासनगर विकास मित्रमंडळची नवीन बोर नाही चिपकले खाली. अरे चिपकले आहेत. बघ चिपकले बघ. काय चिपकली आहे ते खाली बघून चाला रे. त्या पोलाच्या पुढं पडले.
आणि मला हा पूर्ण आणि ही इथून मधली वायर पडली अण्णा. आणि ही बघू शकता ही वायर इथून वायर अशी पडले. अरे वांदराने पाडले ना वाटतं. बघू शकता ही वायर तुटले आणि ही वायर पडून आग लागले. आणि आग तर अशा भीषण अपघात वायर पडून झालेला आहे. आणि तोच आम्ही सर्व्हर करायला चाललो. बहुतेक आज लाईट नसू शकते. हा अपडेट आहे विलासनगर यांच्याकडून, स्वर भोसले यांच्याकडून. ही आग वर अण्णा वायर तिथंच रे खाली मधी तुटल्या अण्णा वाटतं. आणि ही आग अण्णा पुढं जा लागल खाली. बघतो मी तर. हॅलो. अहो ते एकच वायर तुटले. जो सिमेंटचा पोल आहे ना आमऱ्यांच्या घराच्या वाटी तिथून तुटले. चिनी मात अहो मधीच वायर तुटले लोकांच्या मधीच. हो हे काय मधीच तुटले. आणि वायरमॅनना फोन लावण्यात आलेला आहे. हा अपडेट देतोय आम्ही वायर तुटलेल्याची. हा मिडल वाली वरची वायर असते ना हे वर अडकल्या वायर ती तुटले. मध्येच तुटली का वायर अडकली वर. वायर तुटली. हा ही वायर अडकली मध्ये. या मधल्या पोलवरून तुटले. नाही आता पुढं पण आहे ना तशी ओके दिसते. इथं मधीच पडले. म्हणजे मला वाटतं अर्धा तुकडा झाला इथे. हा मी ते तेव्हा बघतो मग ते खालचं फोटो काढायचे. हे अण्णा तिथं वायर आहे रे. वायर इथं आले ते बघते मी. ती तिथंच अडकले. ही तुला ही बघायला लागल. आणि ही आग. आणि हा आमचा अण्णा आगीशी खेळताना. हे अण्णा पुढे नको जाऊ. ही बघ हा इथं तुटले. आणि ही वायर इथं तुटले. ती काय खाली गेले. दुसरी पण ते नाही रे ती फूट पर्यंत आहे. नाही आगीमुळे आम्हाला आज जाता येत नाही. अण्णा काय अपडेट आहेत. वायर बघते मी. अण्णाच्या डोळ्याने आपण बघू काय दिसतंय आपल्याला. आमचा तुकडा बघ. सम्याकडे बोलतो. आमचा गावातला झोऱ्या आणि हा आमचा संजाबू वसुली खाते.
आणला ना. ज्ञान हे शस्त्र अस्त्र आणि शास्त्र आहे. ज्ञान हे शस्त्र अस्त्र आणि शास्त्र आहे. ज्ञान हे शक्ती बल आणि सामर्थ्य आहे. ज्ञान हे शक्ती बल आणि सामर्थ्य आहे. ज्ञान हे धन संपत्ती आणि ऐश्वर्य आहे. ज्ञान हे धन संपत्ती आणि ऐश्वर्य आहे. आणि ज्ञान हा देव ईश्वर परमेश्वर आहे. आणि ज्ञान हा देव ईश्वर आणि परमेश्वर आहे. म्हणून ज्ञानी व्हाव धन्य व्हा, ज्ञानी व्हाव धन्य व्हा. बोला कुंडलिकावर दे. गणाधीश जोईश सर्व गुणांचा मुळारंभारंभ दोन्ही नमो शारदा मूळ चत्वारवाचा गमो पंचानंद या राघवाचा. बोला पुंडलिकवर देव श्री ज्ञानदेव. संपूर्ण अंगण उभे 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 आणि बरोबर आयडिया केली. पण काय झालं, बायला बाहेर बसायला लागले तर येईल तो आतच एक दोघी तरी बसायचं. तर हा ब्लॉग एंड करायचा राहिलेला भावानं आणि थोडा माझा घसा बसलाय, थोडं समजून घ्या. आणि हा ब्लॉग इथंच एंड करतो. आणि जर हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि माझ्याकडून काही चुकून वाकडे तिकडे काही शूट झाला असेल किंवा वाकडे तिकडे काही शब्द निघाले असतील तर मी मनापासून माफी मागतो तुमची सर्वांची. आणि ब्लॉग आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरायचं नाही भावानं. टेक केअर, बाय बाय, लव्ह यू. भेटू अशाच एक नवीन व्हिडिओमध्ये. बाय बाय.